इकडे आपण बघतोय की CSMT स्थानकात मराठा आंदोलकांनी जल्लोष केला। दुसरीकडे मराठा बांधवांसाठी जेवणाची देखील या स्थानकात सोय करण्यात आली। मराठा आंदोलकांना सरकारकडून आंदोलनासाठी आणखीन 1 दिवसाची मुदत वाढ देण्यात आली आहे। त्यामुळे मुंबईत मराठ्यांनी आपला मुक्काम कायम ठेवलाय। स्टेशन परिसरात मराठा बांधवांची जेवणाची सोय करण्यात आली। काही जणांनी कल्याणवरून त्याच्यासाठी जेवण आणलं तर काहींनी घाटकोपर येथून मराठा बांधवांसाठी जेवणाची सोय केली। अखेर उद्याचा देखील दिवस वाढून देण्यात आलेला आहे। त्यांचे समर्थक आहेत ते मुंबई जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आहे तेथे सध्या बसलेले आहेत। आपण त्यांची चर्चा करूया। काय सांगाल, अखेर 1 दिवस देखील उद्याचा दिवस वाढून देण्यात आलेला आहे, काय सांगाल? उद्या काय म्हणले? उद्याचा 1 दिवस वाढून देण्यात आलेला आहे। तुम्ही देखील आज इथे थांबणार आहात का निघणार आहात? आम्ही आहे ना, मराठ्यांना OBC मधून आरक्षण पेटेपर्यंत आम्ही इथंच राहणार आहे। जोपर्यंत आम्हाला मनोजदादा जरांगे पाटील सांगत नाही की आपल्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही गावी। मग जेवणाची सोय राहायची तुमची कशी झाली आहे? जेवणाची सोय आज आमच्या गावातले गुरुदास झिरपे हे ठाण्याला राहत आहेत, त्यांनी आम्हाला आज जेवणाची सोय दिलेली आहे। तुम्ही कुठून आलात, काय सांगाल? उद्याचा 1 दिवस वाढवून देण्यात आलेला आहे। रात्रीची जेवणाची सोय कशा प्रकारे केली आहे? कुठे थांबणार? इथे झोपणार आहात का? इथं जेवतोच आम्ही, दिलं कोणी तर खातो आम्ही, असंच झोपतो, इथं झोपतो। हां, आम्ही पाटील जी सांगते तीच करायचं, पाटील जी म्हणते तीच आम्ही करणार। पाटील जोपर्यंत इथं राहा म्हणलं तर आम्ही कायमचं महिनाभर बी इथं राहा तयार आहे आम्ही। हां, आम्हाला दिलं कोणी खाल्लं। इकडे आलात कधी? जेवणाची सोय झाली का व्यवस्थित? जेवणाची सोय झाली नाही, इथं कुठं मिळत नाही। कुणी आणून देतंय तेवढंच खातोय आम्ही, कुणी आणून दिलेलं तेवढंच खातोय, बाकी काय जेवणाचं नाही। आज इथनं गावातलं काय समजा इथं दुकानं सुद्धा उघडी नव्हती काल, तर काल काहीच उघडं नव्हतं, आज तरी इथं येतंय। तुम्ही कुठून आलात, काय सांगाल? कधीपासून इकडे आहात? मी ठाण्याला राहतो आणि हे सर्वजण आहेत ते सर्व माझे गाववाले आहेत आणि माझे सगळे सोयरे आहेत थोडक्यामध्ये। आणि आज ह्यांच्या आंदोलनाला उत्साह देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी मी आज त्यांच्यासाठी ठाण्यावरनं जेवण घेऊन आलेलो आहे। म्हणजे तुम्ही या सगळ्यांसाठी जेवण घेऊन आलात? मी ठाण्यामध्ये ज्ञानेश्वर नगरमध्ये राहतो। माझं मोटर ट्रेनिंग स्कूलचा व्यवसाय आहे ठाण्यामध्ये, ज्ञानेश्वर नगरमध्ये। आणि तिथून माझ्या हे गावचे भाऊबंद आलेले आहेत, त्यांना मी आंदोलनाला उत्साह वाढवण्यासाठी वेळात वेळ काढून माझं जे काही छोटंसं आहे ते मी घेऊन आलेलो आहे। नक्कीच जर पाहायला गेलं तर ठाण्यावरूनच त्यांचे काही बांधव असतील त्यांना जेवण घेऊन आले। इथे पाहू शकता इथे एक रशी देखील बांधण्यात आलेली आहे, एक बाउंड्री वॉल इथे तयार करण्यात आलेला आहे। तुम्ही या चौकटीच्या आतमध्ये राहायचं असं सांगण्यात देखील आलेलं आहे। या चौकटीच्या बाहेर आता जे कामावर जे काही नागरिक चाकरमानी असतील ते त्यांच्या घरच्या दिशेने निघाले, त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून त्यांना या ठिकाणी आहे ते एक बाउंड्री वॉल लावून देण्यात आलेली आहे। पाहायला गेलं तर आता जे काही आंदोलक असेल ते या ठिकाणी आता वास्तवात थांबणार आहे। कॅमेरा प्रवीण सोबत साम टीव्ही मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।